हॅलो, नमस्कार. मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर आज मी गेलेली माझ्या मामाच्या गावी म्हणजे पनवेल शहरातील बेलवली गावी, कारण पनवेल शहरातील बेलवली गावातील गावदेवी आईची आज जत्रा होती. दर 5 वर्षातून ही गावदेवी आईची जत्रा असते आणि मी गेलेली दर्शनासाठी. तुम्ही पण जर पनवेल शहरामधील म्हणजे पनवेल मधून असाल तर तुम्हाला माहितीच आहे बेलवली गावातील गावदेवी आईची जत्रा ही 5 वर्षांनी असते आणि खूपच अशी गर्दी असते आणि खूप मोठी अशी जत्रा असते. तर बघा आम्ही गेलेलो दर्शनासाठी. तर म्हटलं माझ्यासोबत तुमचंही बेलवली गावातील बेलमाता आईचं दर्शन होईल. मस्त असं दर्शन वगैरे करून घेतलं. मी गेलेली, काव्याचे पप्पा, काव्याची अंश आणि या माझ्या जाऊबाई आहेत आणि एक माझी नंदेची मुलगी आहे. तर बघा एकदम म्हणजे असं प्रसन्नच वाटत होतं तिथे गेल्यानंतर. आम्ही गेलेलो दुपारच्या वेळेला, त्यावेळेला इतकी गर्दी अशी नव्हती, पण रात्रीपर्यंत आम्ही तिथे होतो ना, तर इतकं म्हणजे पूर्ण गजबजूनच गेलेलं ना, पूर्ण गावभर गर्दी, त्याच्या म्हणजे पाहुणी आणि खूपच गर्दी होती. तर बघा आता सध्या तरी दुपारची वेळ होती आणि इतकी तरी काही गर्दी नव्हती, पण इतकी गर्दी नव्हती. दर्शनासाठी पण खूपच मोठी अशी रांग होती बाहेर. आणि बघू शकता तुम्ही मंदिर इतकं म्हणजे आत्ताच 2-3 वर्ष झाली आणि हे मंदिर इतकं मोठं असं बनवले ना, मस्तच वाटतं. कळश वगैरे आणि गावदेवी याचं तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन करून घ्या. मंदिरात गेल्यानंतर ना इतकी गर्दी असून सुद्धा एकदम शांत आणि प्रसन्न वाटत होतं आणि आईकडे तर ना बघतच राहावं असं वाटत होतं. तर बघा इथं दर्शन वगैरे करून घेतलं आम्ही आणि आम्ही गेलेलो म्हणजे आलेलो मंदिर म्हणजे पहिल्यांदा आम्ही गेलो ना तेव्हा डायरेक्ट मंदिरातच गेलेलो, दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आलेलो इकडे बघा माझ्या मामाच्या घरी. आणि बाहेर तुम्ही अंगणात बघितलंच असेल किती माणसं बसलेली आणि चपल्यांवरून तर अंदाज तुम्हाला आलाच असेल किती पाहुणे. आणि प्रत्येकाच्या घरी इतकी पाहुणी दुपारीच होती, रात्रीपर्यंत बरीच पाहुणी ये जा असं त्यांचं होते. आणि इकडे बघा म्हणजे घरातील मी तुम्हाला सुरुवातीला दाखवली ती माझी आहे छोटी मावशी, ही आहे माझ्या मावशीची मुलगी आणि खाली जी बसले ना ती आहे माझी मामांची आई, ही माझी बहीण, आई, माम्या, मावश्या जितकी होती ना तितकी म्हणजे ही मावशी आहे ना ही तर म्हणजे पहिल्यांदाच तिला माहिती पण नव्हतं माझं ब्लॉगिंग चॅनल चालू आहे ते. आणि म्हणजे व्हिडिओ शूट करायला जेव्हा मी घेतलं ना तिचं पण तर ती लाजलीच जरा. असं तर बघा जितके आम्ही होतो ना तितक्यांदा मी म्हणजे इथं शूट घेतला आणि ज्यांना माहिती आहे ना त्यांना इतकं काय वाटलं नाही, पण जी नवीन होती ना त्यांना जरा म्हणजे ऑफरच वाटलं, कारण म्हणजे पहिल्यांदाच मी त्यांच्या शूट घेत होती. आणि बाहेर पण बघा इतकी माणसं होती आणि ही आहे माझी मामी, जी की सर्वांना काही हवंय नकोय म्हणजे जेवणाचं नाश्त्याचं सर्व ती बघत होती. आणि इकडे बघा पायरीवरूनच असं जर म्हणजे मामाच्या घराच्या पायरीवरूनच बघितलं ना तर इथूनच दुकानांची लाईन चालू होती आणि जवळच मंदिर आहे. आता तुम्ही दाखवते बघा मी तुम्हाला, हे जे समोर तुम्हाला दिसतंय ना ही मंदिराचंच अंगण आहे आणि तिथूनच आता एका साईडून इकडून बघितलं ना तर मंदिराचा कळश सुद्धा दिसतो. म्हणजे जवळजवळ मंदिराजवळच माझ्या मामाचं घर आहे. आणि लहानपणी आता मी तुम्हाला या आधी कधी सांगितलं नाही, पण जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी नक्कीच तुम्हाला सांगेन. पण इतकं सांगेन की माझं बालपण म्हणजे मी लहानपण माझं मामाच्याच गावी काढले. मी जवळजवळ लहानपणी 7-8 वर्ष झाली ना, 8-9 वर्ष तरी मी माझ्या मामाच्याच घरी राहायला होती. असं तर बघा ते जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्की ते शेअर करेन. पण आता सध्या हा मी जत्रेचाच व्लॉग तुमच्यासोबत शेअर करते ना, त्यामुळे मी ते काय सविस्तर तुमच्यासोबत आता म्हणजे सांगत बसत नाही. तर बघा इथं हे देवारेवाले बोलतात आमच्या इकडं, हे आलेले आणि जत्रा असली की त्यांची म्हणजे प्रत्येक घरी ही चालूच असते. तर बघा तिथून आम्ही म्हणजे मामाच्या घरून आम्ही थोड्या वेळानंतर तिथे बसलो आणि त्यानंतर जितके आता मला तसं बघितलं बऱ्याच ठिकाणून असं आमंत्रण होतं. सगळीकडे थोडा बसून आम्ही इकडं आलेलो मावशीच्या घरी, म्हणजे मावशी पण माझ्या गावातच दिले तर तिच्या घरी पण आम्ही थोडा वेळ बसलो. इथं आम्ही सर्व मस्त म्हणजे अशी एकदमच सर्व मिळाले ना, बहिणी, माम्या, मावश्या जितक्या म्हणजे मस्तच वाटत होतं. तर मस्त थोडा वेळ एकमेकांसोबत आम्ही टाईम स्पेंड केला. जवळजवळ मी दुपारी गेलेली ना, पण घरी आम्ही रात्रीच आलेलो, जवळजवळ 9:30-10 मला तर वाटतं झाले होते आम्हाला घरी यायला. पण मस्तच वाटत होतं सगळी एकत्र आल्यानंतर. तर बघा आम्ही घरी यायच्या वेळेला तर म्हणजे सुरुवातीला आम्ही जेव्हा आलेलो ना दुपारी तेव्हा जत्रा काय इतकी म्हणजे आम्ही जत्रेत काय फिरलो नव्हतो, ऊन पण होता त्याच्यामुळं डायरेक्ट मामाच्या घरी आणि जितकी ठिकाणी आमंत्रण होती ना तितकी फिरून झाल्यानंतर आम्ही आलेलो इकडे जत्रेमध्ये घरी जायच्या वेळेला. त्यानंतर इकडे बघा दुकानात मस्त सर्व म्हणजे म्हणजे ज्वेलरी असो किंवा भांडी सर्वच अशी दुकानात होती. म्हणजे सर्वच दुकानं होती या जत्रेमध्ये. खूपच मोठी अशी जत्रा होती. पण मी जास्त काही शूट केलं नाही गडबडीमध्ये. जितकं माझ्याच्यानं शूट झालं ना तितकं मी शूट, कारण आहे ना रात्रीच्या वेळेला खूपच गर्दी झालेली. तुम्हाला मी यापुढे दाखवते. जशी मी दुपारी काही शॉपिंग केली नव्हती ना या जत्रेमध्ये, तशीच इतर माणसं पण उन्हामध्ये शॉपिंग करण्यापेक्षा म्हणत असतील की संध्याकाळी आपण जाऊ काय शॉपिंग करायला, तशीच म्हणजे अशीच करून अशी रात्रीच्याच वेळेला जास्त करून जत्रामध्ये ना रात्रीचीच खूप गर्दी होते. आणि मग गर्दीमध्ये मी म्हणजे असंच काय जे घ्यायचं होते ना, मला शॉपिंग करायची होती ना ती केली. शूट काय मला जास्त करून करायला जमलं नाही. आणि रात्रीच्या वेळी बघू शकता तुम्ही किती असं मस्त प्रसन्न असं मंदिर वाटत होतं, एकदम लाईटींनी पूर्ण भरलेलं. आणि आता हा कार्यक्रम आहे ना 2 ते 3 दिवस होता. अगोदर पण
त्याच्या अगोदर जोड भजनं होती, म्हणजे गाणी वगैरे, रात्रीचं जागरण वगैरे होतं. आणि म्हणजे हा दुसरा दिवस होता, मी ज्या जत्रेच्या दिवशी आलेली ना, जत्रा दुसऱ्या दिवशी होती, त्याच्या अगोदर जागरण होतं. बरंच 2 ते 3 दिवसांचा हा कार्यक्रम होता. आणि ना रात्रीची जसं जसं काळोख होत होता ना, तशी तशी गर्दी खूपच वाढलेली तुम्ही बघू शकता आता. आणि मंदिराकडे ना असं लायटिंगमध्ये पूर्ण असं झगमग करत होतं ना, बघतच राहावं असं वाटत होतं खरंच. म्हणजे ना मस्तच वाटत होतं. थोडा वेळ थांबलो आम्ही तिथेच, पाळणे वगैरे भरपूर होते. आणि जियांशला, काव्याला मी बोलत होती जियांशला, म्हणजे बस तू पाळण्यात, पण तो घाबरत होता. त्याच्यामुळे मग काय आम्ही म्हणजे तिथं काही शूट पण माझं काही झालं नाही. आणि ना म्हणजे आम्ही घरीच जाण्याच्या तयारीत होतो जास्त करून, कारण आता तुम्हाला तर माहिती आहे किती थंडी सध्या आहे. म्हणून म्हटलं रात्रीच्या जाताना खूप थंडी वगैरे लागेल, म्हणून मी जास्त काय आम्ही तिथे थांबलो नाही. जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत आम्ही तिथून निघालेलो. आणि मग आलेलो घरी. तर बघा म्हणजे त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे. घरी आम्ही आलेलो ना तेव्हा म्हणजे दुसऱ्या दिवशी जियांशला म्हणजे वेस्ट वस्तूंपासून काहीतरी म्हणजे अशी टाकाऊपासून टिकाऊ असं काहीतरी टीचरांनी सांगितलेलं करायला. पण मी काय केलं नाही. आणि काव्याचंच म्हणजे असं मोबाईलमध्ये बघून काव्याने ठरवलेलं की मग मी काहीतरी मीच करते. तर तिने आहे ना हा म्हणजे जुना झालेला बल्ब, म्हणजे ज्याची म्हणजे पेटत नव्हता हा बल्ब, तर तोच मी बल्ब फेकून पण दिलेला. तो तिने आणून तिचा हा चालू होता इकडे क्राफ्ट. आणि तिला या सर्व गोष्टींची आवड पण खूप आहे. तर बघा तिने हा मोबाईलवरच बघितलेला आणि त्याला असं कलर पेंट करून तिचं हे काम चालू होतं. रेड कलरमध्ये हा जो बंद पडलेला बल्ब होता ना, काचेचा बल्ब नाही याला यूज करायचा, म्हणजे माझ्यावरून मी सांगते. हा प्लॅस्टिकचा जो बल्ब असतो ना, फायबरचा, तो बल्ब घेतलेला तिने. आणि त्याला अशा प्रकारे रेड कलरचा कलर मारून दिलेला तिने. मला तरी खूपच आवडला डेकोरेशनसाठी, किंवा म्हणजे मस्तच वाटत हा टाकाऊपासून टिकाऊ. म्हणजे तुम्ही पण जर तुमचे बल्ब खराब झालेले असतील ना घरात, तर तुम्ही अशा प्रकारे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकता. आणि वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता. पण हा कलर मस्त वाटत होता. आणि तिने जो बघितलेला ना मोबाईलमध्ये, त्याला पण हाच कलर होता. वरची जी वाटी असते ना ती काढून तिने त्याला रेड कलर दिलेला. आणि जो खाली तुम्हाला दिसता आता तुम्ही व्हाईट कलरचा, त्याला तिने परतच व्हाईट कलर देऊन, म्हणजे त्याला एकदाच व्हाईट कलर दिलेला. आणि जी रेड कलरचा दिसतो ना त्याला म्हणजे 2 वेळा तिने लाल कलर दिलेला, कारण आहे ना चांगली फिनिशिंग येण्यासाठी. आणि मस्तच वाटत होतं. आणि हे जे अक्रेलिक कलर आहेत ना याच्यामुळे मस्त फिनिशिंग पण येते. आणि लवकर म्हणजे जात पण नाही ते कलर, जे की मी म्हणजे जे माझे फॅब्रिक पेंटिंग ब्लाऊजला करते ना, त्यांच्यासाठी मी हा कलर यूज करते. तर तिला हे कलर दिसला आणि मग तिने हा क्राफ्ट करायचा विचार, म्हणजे अगोदर तिने पेन होल्डर पण बनवलेला त्याच्यासाठी. पण ती बोलायला लागली की मम्मी जास्त करून पेन होल्डर असतीलच, कारण ते आता सर्वच कॉमन आणि सोपे पण आहेत बनवण्यासाठी. मग छोटासा हा एक करीन. मग तिने हा एक बनवून घेतलेला बल्ब. आणि खरंच मस्तच वाटत होतं. तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, म्हणजे तुम्ही पण म्हणजे घरात पण बनवू शकता ही डेकोरेटिव्ह वस्तू, किंवा मुलांना काय तुम्हाला पण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जर बनवायची असेल ना तर अशी बनवू शकता. तर बघा हिने परत याला जी वाटी आहे ना बल्बची, त्याला परत फिनिशिंगसाठी डबल एकदा म्हणजे कलर दिलेला, रेड कलर. आणि हा जो व्हाईट कलर दिलेला आहे ना त्याच्यावर अशा प्रकारे तिने ही गवत टाईप काढलेलं. आणि खरंच मस्तच वाटत होतं एकदम, म्हणजे बनवायला पण जवळजवळ 10 ते 15 मिनिटांनीच तिने हा बनवलेला. आणि बघायला पण मस्त वाटत होता. म्हणजे जे कोणी नवीन डायरेक्ट बनवायच्या आधीच म्हणजे बनवायच्या आधी न बघता डायरेक्ट बनवल्यानंतर ज्यांनी बघितलं असेल ना त्यांना असं वाटणार पण नाही का हा बल्बपासून बनवले. आणि मस्तच वाटत होता. तर बघा याच्यावर तिने झाडांसारखं असं ते ग्रीन कलरचं गवतासारखं काढलेलं, आणि त्याच्यावर फुलांच्या कळ्या म्हणून अशा रेड कलरचे डॉट डॉट दिलेल्या. आणि मस्त वाटत होतं. आता बघू शकता तुम्ही, तुम्हाला फायनल लुक पण याचा दाखवते. आणि मला पण खूप आवडलेला. जियांशच्या पप्पांना म्हणजे जियांशला आणि जियांशचे पप्पा जेव्हा हे बनवत होते ना तेव्हा तिथे नव्हते. आणि जियांशला म्हणजे वाटलं पण नव्हतं त्यांना दोघांना पण की हा बल्बपासून बनवला आहे. आणि म्हणजे मला पण तसं वाटलंच नसतं, कारण माझ्या मनात असं नव्हतंच काय आणि इतकी छान अशी वस्तू येईल ना असं मला तरी वाटलं नव्हतं. असं तर बघा अशा प्रकारे तिने हे रेड कलरचे डॉट डॉट देऊन एक प्रकारे हा म्हणजे गवत, आणि खाली हा मशरूम, वर त्याच्या हा मशरूम टाईप तिने असा केलेला, जो रेड कलरच्या वाटी बनवलेली ना त्याच्यावर असे डॉट डॉट देऊन मशरूम टाईप हा बनवलेला डेकोरेटिव्ह वस्तू टाकाऊपासून टिकाऊ. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ. आणि तुम्ही जर पनवेल शहरामधून बेलवली गावात म्हणजे कधी गेला असाल किंवा त्या एरियातील असाल ना तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे मला पण म्हणजे मस्त वाटेल की आपल्या एरियातले आपले हा व्लॉग बघतात आणि म्हणजे मस्तच वाटेल. आणि कमेंट करून नक्कीच कळवा. चला तर मग मी हा व्हिडिओ इथे सेंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.